कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 2 वर्षांपूर्वी आगीच्या भक्षस्थानी सापडलं होतं. आता पुन्हा हे नाट्यगृह सज्ज झालंय. पुनर्बांधणी आणि नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. लवकरच या नाट्यगृहाचं उद्घाटन करण्याचं नियोजन महापालिकेकडून करण्यात आलंय. मात्र उद्घाटनापूर्वीच या नाट्यगृहाच्या खासगीकरणाच्या ठरावावरून नवा वाद निर्माण झालाय. शाहू महाराजांनी उभारलेली ही ऐतिहासिक वास्तू खासगीकरण करण्याला रंगकर्मींचा तीव्र विरोध आहे. पाहूयात. खाजगीकरण होऊ आम्ही देणार नाही. समस्त रंगकर्मी, समस्त शाहूप्रेमी, कोल्हापूर. शाहू महाराजांचा विचाराचा घात ही लोक करायला लागलेले आहेत आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देत आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. हे फार मोठं षडयंत्र आहे. कलेचं कुठलं नुकसान होणार नाही यासाठी मी या ठिकाणी सतर्क राहील. कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजश्री शाहू महाराज यांनी 1912 मध्ये रोमच्या धर्तीवर उभारलेली ही वास्तू गेल्या अनेक दशकांपासून कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीचं केंद्र राहिली. मात्र 2 वर्षांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत हे ऐतिहासिक नाट्यगृह जळून खाक झालं. या आगीत केशवराव भोसले नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं आणि कोल्हापूरची सांस्कृतिक चळवळच जणू थांबली. मोठ्या पाठपुराव्यानंतर आता नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी आणि नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. लवकरच नाट्यगृह पुन्हा कलाकार आणि रसिकांसाठी खुलं होणार. त्याआधीच कोल्हापूर महापालिकेने नाट्यगृह चालवायला असमर्थता दर्शवत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हे नाट्यगृह खासगी संस्थेला चालवायला देण्याचा ठराव केला. या ठरावानंतर राजश्री शाहूंनी बांधलेली वास्तू ही खासगी व्यक्तीच्या घशात जाऊ नये अशी आक्रमक भूमिका रंगकर्मींनी मांडली. महापालिकेच्या कलमांमध्ये, नियामक कलमामध्ये तसं एक तात्विक जबाबदारी आहे की नाट्यगृह, रस्ते, पाणी, ड्रेनेज ह्याबरोबर नाट्यगृह उभं केलं पाहिजे. त्याचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झाला पाहिजे. असं असताना सुद्धा ह्या कायद्याचा भंग करणारी कृती महापालिकेच्या वतीनं होते. आमचा ह्या कृतीला विरोध आहे. खाजगीकरण होऊ आम्ही देणार नाही. समस्त रंगकर्मी, समस्त शाहूप्रेमी, कोल्हापूर. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं हे ऐतिहासिक नाट्यगृह खासगी संस्थेला भाडे तत्वावर चालवायला देण्याचा निर्णय म्हणजे राजश्री शाहू महाराज यांचा अपमान आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नाट्यगृह खासगी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये अशी भूमिका रंगकर्मींकडून मांडण्यात आली आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही खाजगी व्यक्तीच्या हातात आम्ही जाऊ देणार नाहीये. एकूण मला असं वाटतं, शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा हे सगळे लोक सांगतात, पण त्याच शाहू महाराजांचा विचाराचा घात ही लोक करायला लागलेले आहेत आणि त्यांच्या विचारांना तिलांजली देत आहेत असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे विचार कोल्हापूरातून हद्दपार करायचा डाव या निमित्तानं आखला जातो. हे फार मोठं षडयंत्र आहे. ही सुरुवात आहे केशवराव भोसले. ही कोल्हापुरातील बऱ्याच गोष्टी ह्या खाजगीकरण करून धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा हा प्लॅन आहे आणि तो आपण सगळ्यांनी हाणून पाडला पाहिजे. हे नाट्यगृह राजकीय व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप कलाकारांनी केला. रंगकर्मींच्या या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासन आणि रंगकर्मींची समन्वय बैठक घेतली. यावेळी रंगकर्मींची भूमिका ऐकून घेत राजेश क्षीरसागर यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं. निश्चितपणे या शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सर्व रंगकर्मियांना ग्वाही देतो की रंगकर्मियांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठलाही आर्थिक बोजा त्यांच्यावर जास्त पडणार नाही, किंवा कलेचं कुठलं नुकसान होणार नाही यासाठी मी या ठिकाणी सतर्क राहील. एकीकडे पुनर्बांधणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय तर दुसरीकडे नाट्यगृहाच्या व्यवस्थापनावरून रंगकर्मी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. 2 वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत हे ऐतिहासिक नाट्यगृह नेमकं कसं जळालं याबाबतचे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या जळीत कांडाचा तपास आणि त्याभोवतीचे संशयाचे ढग पूर्णपणे दूर झालेले नसताना आता नाट्यगृह भाडे तत्वावर देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे हे नाट्यगृह खासगी व्यक्तीच्या घशात घालण्यासाठी जाळलं गेलं नसेल ना असा सवाल आता कोल्हापुरातील सांस्कृतिक क्षेत्रातून उपस्थित केला जातोय. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.